आणि प्रत्येक जण आनंद उपभोगण्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. का प्रयत्न करत असतो? तर परमानंद उपभोगणं हाही आत्म्याचा स्थायी भाव आहे. पण तो का उपभोगत नाही परमानंद? त्या परमात्म्याच्यानी आपल्या मध्ये एक गोष्ट आलेली आहे. ती गोष्ट कोणती? तर हा मनुष्य देह. देवाच्याने आपल्यामध्ये एक मनुष्य देह आडवा आलेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळं देव कळेना आणि मी कळेना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्दितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पुण्डलीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी वचन ऐकावे कमलापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदुच्चरण श्री गुरूंचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ऐशियाचा पदर धरा. 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 जेणे देव येईल घरा. जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धरी. ऐसे पदराचे धरी. येणे देव येईल घरा. येणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धरी. ऐसे पदराचे धरी. ऐशियाचा पदर धरा. जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. इकू बंद करून टाका. नाहीच आहे. ओके डन. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो, नामधारकांनो, हरिभक्तांनो, वारकऱ्यांनो, साधकांनो, भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो, प्रत्येकाच्या चरणावरती नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत घालतो. आणि अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शाहूनगर, शेंद्रे, सातारा यांचे विद्यमाने स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले महाराज यांच्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आणि त्यातल्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंगच खूप मोठा आहे. जास्त इकडं तिकडं न जाता सरळ अभंगाकडे येऊ. पण तत्पूर्वी एक थोडं ऋणनिर्देश. मी सातारा जिल्ह्यातलाच आहे. पण बरेच दिवस झाले महाराजांचं दर्शन माझी घ्यायची इच्छा होती. अभयसिंह महाराजांची त्यांच्या स्मृतिस्थळावरती जाऊन बरेच दिवस झाले मी वाट बघत होतो, मला कधी बोलवतील, मला कधी बोलवतील.
पण यावर्षी मला बोलवलं आणि खूप समाधान. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या वारकऱ्यांचा मेळावाच आज या ठिकाणी भरलेला आहे. ज्यांची लहानपणी मी कीर्तन ऐकायचो, ज्यांची मी लहानपणी कीर्तन ऐकायचो, असे आमचे गजोडेकर बाबा, माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर आणि बाबा ही जुन्या काळातली मंडळी. मला वाटते तुम्हीच फक्त तर राहिला आहे जुन्यातले, दुसरं कोण नाही. हे आमचं परमभाग्य की तुमचं अजून दर्शन आम्हाला घडतं आहे. लक्षात आलं का? आणि आम्हाला खरंच मगाशी लाज वाटली. ही जुनी माणसं का म्हणतात, लक्षात आलं का? आणि जुनं ते सोनं आणि कणखर असतं. ते मगाशी नाचताना दिसलं. मी बसलो होतो 51 वर्षाचा असून आणि 75 वर्षाचे बाबा नाचत होते. खरंच मला लाज वाटली. ही प्रेरणा आणि ही शक्ती परमपिता पांडुरंगच देत असतो. त्यांना आयुष्यभर त्यांनी परमार्थच केला, बाकी काय केलं नाही. त्याचे ते फळ आहे. आणि बघा, श्रीमंती कोण विचारत नाही. आरोग्याची श्रीमंती, देहाची श्रीमंती ही सर्वात मोठी श्रीमंती आहे आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे. अशीच जुनी जाणती मंडळी मला भेटली. आमचे हार्मोनियम वादक असतील बाबा, ही मंडळी सगळीच या जिल्ह्यातले आहेत. एक करत ना, शेळके सर आहेत आमचे. मी मुख्याध्यापक असून, लक्षात आलं का, आपला शिक्षकी पेशाचा धर्म सांभाळून भागवत धर्मही ते सांभाळत आहेत. हे मोठं काम आहे. लक्षात आलं का? सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला मी सुरुवात करतो. माझ्या प्रत्येक कीर्तनाची सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने असते. देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं जरा एकदा. माझा प्रश्न कळला का? देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा. वा 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 वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हात वर करा जरा. शाबाश. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हात वर करा जरा. ज्याने ज्याने हात वर केलाय ते वैतागलेत. अच्छा. ज्याने ज्याने अर्धाच हात वर केला त्यांना प्रश्न कळाला नाही. आणि ज्याने हातच वर केला नाही तिला बिरकी आहेत. देवानं आमच्या घरी यावं, पण आपण काय देवाच्या घरी नको बाबा तिकडे. कारण देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. कुणाला आवडतं मरण? नाही का? भूमिका समजून घ्या. तुम्हाला आवडो अगर न आवडो, इच्छेनं जन्म फक्त भगवंत घेतो आणि संत घेतात. मला इच्छा नसताना जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागतं. भूमिका समजून घ्या. तुम्ही कितीही नाही म्हटलं तर ते शक्य नाही. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. त्यात आमचं अज्ञान काय माहिती आहे का? सर्वात मोठं अज्ञान एक आहे की आम्हाला वाटतं आम्ही मरणारच नाही. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामाच आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, आम्ही मरणार नाही असं का वाटतं? त्याच्यातलं अध्यात्म इतकं गोड आहे. कारण या देहाच्या आतमध्ये जो वास करणार आहे ना, तो परमात्म्याचा अंश आहे. याच्यात वास करणारा परमात्म्याला ना जन्म ना मरण. आणि परमात्मा हा सदोदित परमानंद उपभोगणार आहे आणि त्याचेच तुम्ही आम्ही अंश आहोत. परमात्म्याला मरण नाही, त्यार्थी आम्हालाही मरण नाही. आम्हाला का वाटतं आम्ही मरणार नाही? तर तो आत्म्याचा स्थायी भाव आहे. आणि प्रत्येक जण आनंद उपभोगण्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. का प्रयत्न करत असतो? तर परमानंद उपभोगणं हाही आत्म्याचा स्थायी भाव आहे. पण तो का उपभोगत नाही परमानंद? त्या परमात्म्याच्यानी आपल्या मध्ये एक गोष्ट आलेली आहे. ती गोष्ट कोणती? तर हा मनुष्य देह.
देवाच्या आणि आपल्यामध्ये एक मनुष्य देह आडवा आलेला आहे, लक्षात आलं का? त्यामुळं देव कळेना आणि मी कळेना, कारण देहाचं गारुड आत्म्यावर एवढं झालेलं आहे की प्रत्येक जीवात्म्याला असं वाटतं की मी म्हणजेच देह, देह म्हणजेच मी. भूमिका समजून घ्या. आजच्या अभंगामध्ये मध्यवर्ती भूमिका करणारं एक वस्त्र आहे, त्याचं नाव आहे काय? घोंगडी. ती बाळं खेळतात बघा, आधीच हॉल घुमतून त्यात ही खेळत आहेत. आजच्या अभंगातलं मध्यवर्ती भूमिका करणारं वस्त्र आहे, त्याचं नाव आहे घोंगडी. प्रत्येक जीवात्मा येताना एक वस्त्र पांघरून येत असतो. प्रत्येक जीवात्मा येताना वस्त्र पांघरून येत असतो. समजा साधं उदाहरण आहे, योगेश तू शर्ट घालतोस, किती दिवस घालतोस बाबा? तू एक शर्ट किती दिवस घालतोस? जीर्ण होईपर्यंत, 6 महिने, वर्षभर, नाही का? जीर्ण होईपर्यंत घालतात प्रत्येकजण. जीर्ण झालं की टाकून द्यायचं, नवीन वस्त्र परिधान करायचं. तसं जीवात्मा मनुष्य देह नावाचं वस्त्र परिधान करतो. कोण 40, कोण 50, कोण 60, कोण 70, कोण 80, नाही का? लयच जर वस्त्र कणखर असेल तर 90. न फाटणार जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाते. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे ती नवी प्रावरणे करीती, तैशी या प्रपंचाची उत्पत्ती येता जाता परियसी. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबराने आजच्या अभंगातून घोंगडीच्या प्रतीकातनं भगवंताचं स्वरूपाने आपलं स्वरूप मांडलेलं आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. मी मगाशीच म्हटलं की ही विरहिणी आहे. या वस्त्राचा आधार घेतला, या देहाचा आधार घेतला. कशासाठी घेतला? बघा, अनंत जन्म तुम्हाला मिळाले, अनंत जन्म, आणि अखेरचा जन्म हा 84 लक्ष येऊन आहे. आणि हा काय मिळाला? याच योनीमध्ये त्याची प्राप्ती होते म्हणून मिळाला. आणि त्याच्या प्राप्तीकरता 83,99,999 गावं पालथ्या घालून अखेरीस या 84व्या लक्ष योनीमध्ये आलो. रामायणामध्ये एक सुंदर छोटीशी कथा आहे. आयुष्यभर शबरी प्रभू रामचंद्राची वाट पाहत होती. लहानपणापासून अगदी वयाच्या 84व्या वर्षापर्यंत शबरी वाट पाहत होती. अखेरीस 84व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं आणि शबरीची गाठभेट झाली. कधी झाली? 84व्या वर्षी. आता मला सांगा, रामायणकारांनी, वाल्मिकांनी जे लिहिताना 84 वर्ष का सांगितलं? 83 का नाही, 82 का नाही, 70 का नाही, 90 का नाही, 84 का? सिद्धांत असा आहे, 84व्या लक्ष योनीमध्येच त्या रामाची गाठ पडते. इतर जन्मात तिची पडत नाही गाठ. ज्ञानोबरांची अर्थता हीच आहे. कानोबा ऋषीमुनीने सांगून ठेवलंय, मनुष्य देहा पलीकडं भगवंताला प्राप्त करण्याचं दुसरं माध्यमच नाही. आणि हा मनुष्य देह मिळण्यासाठी म्हणून 84 लक्ष योनी म्हणजे 83,99,999 योन्या पालथ्या घालून गोपाळा इथपर्यंत आलो. तुझाच अंश आहे, मी तुझाच अंश आहे, पण माझ्यावर का अपराध केलास मला कळत नाही. इतकी जन्म तुझी माझी ताटातूट आहे, किमान या मनुष्य देहात तरी मिळशील म्हणून इथपर्यंत आलो. पाय रक्त बंबाळ झाले. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. यावया एथवरी होते हेची कारण. यावया एथवरी
भेटे तुम्हा आजी झाले दर्शन विनावितो तुका संता दोन्ही कर जोडून विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून हो दान करा जाते पंढरपुरा न्यामद तीर्थवरी आकामाचा सोयरा देवदान करा नाथ पंढरपुरा नामद तीर्थवरी आकामाचा सोयरा दुरोनी आलो मी का दुरोण म्हणजे दक्षिण आफ्रिका फ्रान्स ऑस्ट्रेलिया तिकडनं नव्हे दुरोनी आलो मी का दुःख झाले दारुण इथपर्यंत येण्यासाठी माझे पाय रक्तबंबाळ झाले रे गोपाळा कानोबा आलो इथपर्यंत का भेटत नाहीस भेट पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले दूर पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले दूर देशी मज आठवे मानसे मज आठवे मानसे नको नको हा वियोग नको नको हा वियोग कष्ट होता ते जेवासे पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले दूर तैसे रजनी झाली गे माये रे ना दिन तैसे रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अवस्था अवस्था लावून गेला अजुनी कानये पडिले दूर देशी पडिले दूर देशी दूर देशी दूर पडिले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जेव्हाची माऊलींचीच विरहिणे कानोबा एवढा दूर देशात टाकलेस कुठला देश मनुष्य देह एवढा दूर देशात टाकलेस पडिले दूर देशी मज आठवे मानसी तू असं समजू नकोस की मला गेल्या जन्मातलं काय आठवत नाही सगळं आठवते आता ये नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी कारण गोपाळा दिन तैसी रजनी झाली गे माय अवस्था लावून गेला अजूनी का नाही आणि गोष्ट सांगू परमार्थामध्ये ही आर्तता पाहिजे बघा हजारो वर्ष झाली वेदशास्त्र पुराण सगळ्यांनी भगवंताबद्दल सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्या अनेक धर्म निर्माण झाले किती धर्म झाले तो या जगतामध्ये 3000 धर्म आहेत म्हणजे निर्माण का झाले त्याच्या प्राप्तीसाठीच का वेगळं पण काय मांडायचं काहीच नाही
3,000 धर्म आहेत, 3 लाख संप्रदाय आहेत या जगताच्या पाठीवर, तरी सुद्धा तो सापडत नाही. का सापडत नाही माहीत आहे? त्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. धर्म निर्माण झाले, संप्रदाय निर्माण झाले, प्रत्येकाने अहंकार शिकवला, पण वाकाला नम्र व्हायला कोणी शिकवलंच नाही. बघा, त्या अव्यक्त परमात्म्याचं दर्शन घडण्यासाठी, त्या अव्यक्त परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, किंबहुना देव होण्यासाठी जी साधनं निर्माण झाली, ती साधनं ही अहंकारालाच खतपाणी घालत गेली. भूमिका समजून घ्या. अर्थे लोपली पुराणे, अर्थे लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्दकारे, नाश केला शब्दकारे. हे विषय लोभी मने, विषय लोभी मने, विषय लोभी माने, विषय लोभी माने. साधरे बुडविली, साधने बुडविली, साधने बुडविली, साधने बुडविले. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, साधने